नमस्कार। कोंडाईबारी घाटात विचित्र अपघात, 5 वाहने एकमेकांना धडकले, 2 जण ठार तर 19 जण जखमी। आज दिनांक 26 नोव्हेंबर वार मंगळवार रोजी अपघात वार ठरला। कोंडाईबारी घाटात भीषण अपघात झाल्याने काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील कोंडाईबारी घाटात काल तेलने भरलेल्या टँकर क्रमांक JJ12 BT 4171चा अपघात झाला होता। अपघात झालेल्या अवस्थेत टँकर रस्त्यावर असल्याने त्याला वाचवण्यासाठी मालट्रक क्रमांक JJ14 AT 0723 आणि समोरून येणारा मालट्रक क्रमांक JJ19 AX 8356 हे समोरासमोर धडकले। या मालट्रकच्या कॅबिनचा पूर्णपणे चक्काचूर झाला असून या मालट्रकच्या कॅबिनमध्ये अडकून 2 चालक ठार तर सहचालक गंभीर जखमी झाले आहेत। त्यांना बाहेर काढण्यासाठी क्रेन तसेच कटर मशीनने कॅबिन कापून बाहेर काढण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाने केला। तसेच सुरतहून अंबरनेरकडे जाणारी गुजरात महामंडळाची ST बस क्रमांक JJ18Z AT 0516 ही भरधाव वेगात येत असताना चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने अपघातग्रस्त वाहनावर जोरदार आदळली। बसमधील 17 प्रवासी जखमी झाले आहेत। त्यांना उपचारासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे। तसेच काही वेळेत या अपघात झालेल्या ठिकाणापासून 10 फूट अंतरावर कोंडाईबारी घाट वरून भरधाव वेगात येणारा कंटेनर क्रमांक ANL 01 AE 06667 हा पुढे चालत असलेल्या ट्राला क्रमांक JJ12 BZ 1928ला जोरात धडक दिल्याने कंटेनरमध्ये भरलेले परचुरण रस्त्यावर फेकले गेले। तसेच दोन्ही वाहनांच्या समोरासमोरील भाग चक्काचूर झाला। महामार्गावर दोघे बाजूने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती। वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। जखमींना तात्काळ 108 रुग्णवाहिकेत रुग्णालयात दाखल करण्यात आले। या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आता तरी जागे व्हा असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत। त्यात रस्त्याच्या पूर्ण कामामुळे दररोज अपघात होत आहेत। खूप निष्पाप लोकांना यात बळी व अपंगत्व आल्याचे विदारक चित्र दिसून आले आहे। मात्र संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना अजून देखील जाग येत नाही, हे नवलच आहे। घटनास्थळी महामार्ग पोलीस व विसरवाडी पोलीस दाखल होऊन मदत कार्य केले। मोहसिन शेख, विसरवाडी प्रतिनिधी, 7 साठी